नमस्कार मित्रांनो. तुम्हालाही कधी असा प्रश्न पडतो का? हे दुःख माझ्याच वाटेला का आलं? रात्री सगळे झोपलेले असतात. पण तुमच्या डोळ्यात झोप नसते. बाहेर सर्व काही शांत असतं. पण मनात विचारांचं वादळ चालू असतं. आणि मग वाटतं, हे सगळं कधी संपणार? कदाचित या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. नमस्कार मित्रांनो. मी कुणाल माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करू. आजचा विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कारण या जगात असा एकही माणूस नाही, ज्याने कधीच दुःख अनुभवलेलं नाही. पैसा असो वा नसो, यश मिळो वा न मिळो, दुःख हे प्रत्येकाच्या दारात कधीतरी येतच. पण प्रश्न दुःख येण्याचा नाही. प्रश्न आहे आपण त्यातून बाहेर कसं पडायचं. पूर्वी लोकांकडे कमी गोष्टी होत्या, पण जास्त समाधान होतं. आज सर्व काही आहे, पण मन रिकामं आहे. आपण दिवसभर इतरांच्या आयुष्याशी तुलना करत राहतो. कोणाचा नवीन फोन, कोणाची नवी कार, कोणाचा परदेश दौरा, कोणाचं लग्न, कोणाचं यश आणि मग नकळत वाटायला लागतं. फक्त माझंच आयुष्य मागे पडलंय. पण सोशल मीडियावर दिसणारं आयुष्य आणि खरं आयुष्य यामध्ये खूप फरक असतो मित्रांनो. तिथे लोक आनंद दाखवतात, त्यांचा संघर्ष नाही. दुःखाचं कारण नेहमी घटना नसतात मित्रांनो, तर आपल्या अपेक्षा असतात. आपण एखाद्या व्यक्तीकडून खूप अपेक्षा ठेवतो. ती व्यक्ती बदलते आणि आपण तुटतो. आपण एखाद्या स्वप्नासाठी खूप मेहनत घेतो. अपयश येतं आणि आपण तुटतो. आपण आयुष्य आपल्या मनासारखे चालेल असं गृहीत धरतो आणि जेव्हा तसं होत नाही, तेव्हा दुःख जन्माला येतं. आजकाल अनेक लोक दुःख विसरण्यासाठी मोबाईलमध्ये हरवून जातात. कोणी सोशल मीडियावर तासनतास स्क्रोल करतं, कोणी स्वतःला कामात बिझी करून घेतं, कोणी लोकांपासून दूर जातं. पण सत्य तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? बहुतेक लोक दुःखी असतात, पण ते दाखवत नाही. ऑफिसमध्ये हसणारा माणूस रात्री रडत असू शकतो. स्टेटसवर लाईफ इज ब्युटिफुल टाकणारी व्यक्ती आतून पूर्णपणे तुटलेली असू शकते. कारण आजकाल लोक दुःख लपवायला शिकले आहेत, पण त्यावर उपचार करायला नाही. दुःखापासून तुम्ही जितका पळाल, तितकं ते तुमचं पाठलाग करतं. कारण जखमेवर फक्त पट्टी बांधून ती भरून येत नाही. तिला वेळ आणि उपचार दोन्हीही लागतात. मित्रांनो, दुःखातून बाहेर पडायचं असेल, तर सर्वात पहिले आपल्याला स्वीकार करावा लागेल. स्वतःला सांगावं लागेल, "हो, मला त्रास होतोय." इतकं साधं. पण आपण हे करतच नाही. आपण मजबूत असल्याचं नाटक करतो. सगळं ठीक असल्याचं दाखवतो. पण जखम लपवली म्हणून ती बरी होत नाही. तिला स्वीकारावं लागतं. होय, जे घडलं आहे, ते घडलं आहे. आपण भूतकाळ बदलू शकत नाही. पण त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्की बदलू शकतो. अहो, पावसाला थांबवता येत नाही. पण छत्री घेता येते ना आपल्याला. तसंच दुःखही टाळता येत नाही. पण त्याचा सामना करता येतो. मित्रांनो, कधी-कधी दुःख हे त्या आठवणीला धरून बसल्यामुळे असतं. तुटलेलं नातं, जुनी मैत्री,
अपयश, चुका आपण त्यांना पुन्हा पुन्हा आठवत राहतो. जणू काही भूतकाळ बदलणार आहे. पण भूतकाळ बदलत नाही. तो फक्त आपला वर्तमान खराब करतो. जे गेलं ते सोडून द्या. हातात मूठ घट्ट बंद केली तर नवीन काही पकडता येत नाही. काही गोष्टी सोडून दिल्यावरच नवीन आनंदाला जागा मिळते. आठवा तुम्ही तुमच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ. त्या काळाने तुम्हाला काय दिलं? कदाचित संयम, कदाचित ताकद, कदाचित योग्य लोकांची ओळख किंवा स्वतःची खरी ओळख. सोनं जसं आगीत तापल्यावर शुद्ध होतं, तसंच माणूस दुःखातून अधिक मजबूत होतो. मित्रांनो, आपण सगळ्यांशी बोलत असतो, पण स्वतःशी बोलायला विसरतो. कधी शांतपणे बसा. स्वतःला विचारा, मला नेमका काय त्रास आहे? मी कोणत्या गोष्टीला धरून बसलो आहे? मी काय सोडू शकतो? कधी-कधी उत्तर बाहेर दिसत नाही. ती आपल्या आतच दडलेली असतात. आपण आनंद खूप मोठ्या गोष्टीमध्ये शोधत असतो. मोठं घर, मोठा पगार, मोठं यश. पण खरं सुख अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये लपलेलं असतं. आईचा फोन, बाबांचं हसू, मित्रांसोबत चहा, संध्याकाळचा फेरफटका, पावसाचा सुगंध आणि मनापासून मिळाली एक मिठी. आज प्रत्येक जण धावत आहे मित्रांनो, पण कुठे जातोय हेच आपल्याला माहिती नाही. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोबाईल बाजूला ठेवा. शांत बसा. म्हणायचंय का? 10 वर्षापूर्वी सुद्धा लोक दुःखी व्हायचे, कारण त्यांच्याकडे काही नव्हतं. आज लोक दुःखी आहेत, कारण सगळं असूनही मनात शांतता नाही. आज आपण एका क्लिकवर हजारो लोकांचं आयुष्य पाहतो. कुणीतरी फॉरेनमध्ये फिरत आहे, कुणीतरी नवीन कार घेत आहे, कुणीतरी महिन्याला लाखो रुपये कमावत आहे आणि आपण आपल्या छोट्याशा खोलीत बसून विचार करतो, माझंच आयुष्यात काही घडत नाही. पण एक गोष्ट आपण विसरतोय. Instagramवर लोक त्यांचा आनंद दाखवतात, संघर्ष नाही. EMI दाखवत नाही. झोप न लागणाऱ्या रात्री दाखवत नाही. आई-बाबांशी झालेले वाद दाखवत नाही. रडून सुजलेले डोळे दाखवत नाही. आपण सगळे आज ऑनलाईन कनेक्टेड आहोत, पण इमोशनली डिस्कनेक्ट झालो आहोत. पूर्वी दुःख झालं की मित्र घरी यायचे आणि आता टेक केअर इतकाच मेसेज येतो. पूर्वी लोक तासनतास बोलायचे आणि आज लोक स्टोरी पाहतात, पण विचारत नाही, खरंच कसं आहेस? दुःखातून बाहेर पडण्याची सुरुवात एका वाक्यापासून होते. मी ठीक नाही. हे मान्य करणं म्हणजे कमकुवतपणा नाही, ते धैर्य आहे. कारण आजच्या जगात सगळे स्ट्रॉंग असल्याचा अभिनय करत आहेत, पण आतून सगळे थकलेले आहेत. मित्रांनो, दुःख बहुतेक वेळा 2 ठिकाणी राहतं. एकतर भूतकाळात किंवा भविष्याच्या भीतीत. पण आयुष्य घडतं कुठे? आत्ताच्या या क्षणात. ज्या क्षणी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, त्या क्षणात. आजूबाजूला बघा मित्रांनो. श्वास घ्या. सूर्य उगवतोय. पक्षी गाणे गात आहे. जीवन अजूनही चालू आहे. जर तुम्ही सध्या कोणत्याही दुःखातून जात असाल, तर
एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ही रात्र कायमची नाही. हा काळही निघून जाईल. जसं काळोखानंतर सूर्य उगवतो, तसं तुमच्या आयुष्यातही पुन्हा प्रकाश येईल. फक्त हार मानू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. कारण दुःख हे तुमच्या आयुष्याचा अंतिम सत्य नाही, तर एका नवीन सुरुवातीची तयारी आहे. आणि लक्षात ठेवा, दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग दुःखापासून पळण्यात नाही, तर त्याला समजून घेण्यात आहे. स्वतःसाठी पुन्हा एकदा जगा. कारण काही जखमा वेळ भरून काढतो आणि काही जखमा आपल्याला एक नवीन माणूस बनवतो. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोवर काळजी घ्या स्वतःची.